रिकामे आता बेल फुल नवी मस्त चालच नाही आता सीझन आहे म्हणतात. मग तरी अख्खा सरा आणमे ना विषय घ्या कानबाईसले गहू रक्षाबंधनले गहू त्या माने ते ना लागतं सरा आणलेच बटावं तुम्ही. नाही मस्त आहे माय आपल्या गावात खरंच ना बेलफुल भेटतच नाही. मग त्या ते मागे म्हणे जासन जुसन लायले तेवढा फुले तोडले हो करणं नाही येईल काटे करवंदी ते शे तेवढा फुले तोडे ताडले जाऊ पण या कसं ऐन टाइमला बेल बी भेटत नाही ना. मग झाडे शेतच म्हणावी लायल पण त्या तोडते मग त्या बुच्चावी जातच म्हणीशी चांगला वी गेले असं लिहिलेच माणूस 10-5 रुपयानं. हा ते शे म्हणा काय देऊताय तुमले माले ना 5 रुपयानं बेल द्या आणि 5 रुपयानं फुले द्या. 5 रुपयानं किती येतील बेलपत्र चांगला द्यायच्यात आधी असं तुटेल ताटेल नका द्यायच्यात. आज कसं पहिला दिवस आहे. हा मग काल ती सोमवार आहे ना मग काल ती कसं कोणी सकाळमा पूजा करायला आज मग एवढा सकाळमा आपल्यावर बस आहे का आपण नेमकं 7-7:30 जिसू कोणी 4-5 वाजताच पूजा करस श्रावण सोमवार नाही म्हणसन म्हणतं मग आज थोडंसं एक पारगा बशी जाऊ म्हणतं. आजच माला ना सगळा ताजा माल आहे एकदम. नाही फुले बी बडा बडाई नाही तस म्हणा गुलाब तिथला म्हणजे आनंद शिराणा हा ना झेंडू ना फुले बी चांगला आहे तो शेवंती ना बी चांगला आहे तो बेलपत्र बी चांगलं आहे बडं चांगलं आहे. दिदी आम्हाला 10 रुपयानं माय 10 रुपयानं काय लिहिरा ना ako काल दिन लिहा वाटणं 20 रुपयानं लिहिल्या ना नाही मग लिहिले उकाव जिले नवी ती वंजी बी देवान मागेची. चला तुम्ही पुढे येस ना. राम राम हो आप्पा साहेब. हा राम 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 काय हो काय म्हणतोस. काय नाही हो आप्पा साहेब तुम्हासकडे बस 2-3 दिवस सुट्टी होती बँकले. हा 3 दिन सुट्ट्या होतात आमना करणं परिवार बी जायले फिराले. हा आता तशी वर उज्जैन जायले तसं बी. हा गर्द्या भरपूर येतो आप्पा साहेब मजा नाही गर्दी माझा हवा आमले बी जाणं होतं पण नंतर तर खूप म्हणतात आता या श्रावण महिन्याने भरपूर पुष्कळ गर्द्या आणि पाऊस वरतून चालू मग मजा येत नाही तशी आप्पा साहेब. हा ते बरोबर आहे हो तुमनं पण देव बी गर्दी माझ रास पंढरपूरले किती गर्दी रास. हा तेच आहे बा पण कसं मग उज्जैन ओंकारेश्वर शिवोर 2-3 दिवस तरी पाहिजे मग तेव्हा ते शांतवार दर्शन होस आणि मग दर्शन मग 2-2-3-3-4-4 तास चालणार जातोस म्हणीसन काय तब्येत बिगडी जास आप्पा साहेब. आयात त्यानी ना थैल्या बेटी आत कसा मा देऊ तुमले आते आई पहिला दिन असंच काय ना काही याद पडत जाय आमले. थांबा 2 मिनिटं मी फोन लावस हा ना पिशव्या ढाल पाहिजेत ना तुम्ही. हॅलो कोण ते उचलत जाओ. हा कधी काय आजी सांग आजीले म्हणा थैल्या वाट लावली तर तू येते थैल्या देवाले आधी मी फुले कसा मध्ये जाऊ मग टोपली बी राहू दीदी मग 2-3 टोपल्या होत्या ना आणेल मी छोट्या नव्या आणि ते थैलीच नाही पिशवी बी तड्याची पुरा बंडले ना त्यांना महिना अर्ध्या थैल्याला ये आणि पुरं लईशी तरी चाली याना म्हण ठेवायचं जाय. मग आजी बोलती गाई करस गाई मग असंच होई जास. हा ये लवकर सायकल विर लागित मग आडे गिराईक उभं आहे ना ते नवीन तसंच रे तुमले बी सवय पडता पडी ती बडं बसलंय आणि भारी काम करा पण तुम्ही एकदम मस्त कर आणि कोणी होतच नाही आता ना मस्त धूप आपला त्या धूप लावा ना वल्ला कोल्ला कापूर नेवड्या फुलवाता असं बट्ट ठेवत जा काही ती मग ते काय म्हणतात भस्म लाल चंदन पिवळे चंदन दवे चंदन कमाई काकड्या असा बट्टा बाजार भरला या बट्ट दुनिया येत जाई. मग जेनी ते वस्तू ठेवानी ना तुम्हाला मस्त इथे कापूर ने डबे बी छोटी मोठी भीमसेन कापूर ठेवू बाकी ना भीमसेन वापरस मी ती हा आणि त्या दाखल्या वड्या असे बट्ट ठेवू एक त्या वड्या 2-2 रुपयावाली वडी बी ठेवू काय त्या दुसऱ्या छोट्या डब्या ठेवू 3-4 प्रकारने लाल चंदन बी ते पण भारी भेटस आता 150 ना 2 येतच लाल चंदन ने पिवळे चंदन ते डबी मालवायची पटस त्या बी लायच्या. हा ते जाते ना चांगला 5-7 हजार ना माल भरीजले नाही. हा काय मग चालस आपला महादेव ना आशीर्वाद ती. हा माय मग बापरे मन माहेरले ती फुलवाली नाही 3 मंजिल घर बांधली तर म्हणतो हा अशी 3 चालने दामोदरी इथली मज्जा आणि बंगला नागत या फुलना धंदावर तेच ना कराय ना त्या बट्ट घर बार फुलना धंदा करतस अशी कावसावी तसे खावाले सुद्धा टाइम राहत नाही मग असे चालस धंदा
आता दिवाळीला गाता का तुम्ही का वाचता टाइम राहा हा ना मुंडो का मागे रोजच घुसेल होतं बाई ना मी आई नाही म्हणत हा नाही वाहतो नावरी नाही वाहतो नावरी म्हणतं करसू ना शेत तुम्ही घर पोरे समाय मग असं तसं सांगी सवरीनी आता जेमतेम राजी करावी हा काय ऐकतीस त्यावी करणं सारणं पण आणि असं काय करा ना ते घर माणसं पुढचं येईल मग राहत नाही देऊ काय चाललं मग अजून आप्पासाहेब? काय नाही हो आरामशी आते काय चित लागस का ग मग मंदिरवर येऊ वाटे थोडस झाड झूड कर देऊ मस्त पैकी साफसफाई हा मग त्यानंतर महादेव ना मंदिर मानी मजार मानी साफसफाई कर देऊ जाऊ कर मग आको संध्याकाळी हो संध्याकाळी बी कर देऊ दुसरं कामच काय आहे आपल्या आधी जनतेना बट्टा लाईनला लाई देतात आपण रिटायर होईल जाती सगळ्या जबाबदाऱ्या समाळा बसून यात आपले फक्त 2 टाइम जेवण द्या 2 टाइम चहा द्या बस आपले काही नको आधी एकदम बरोबर आहे आप्पासाहेब, असंच पाहिजे खरंच. माय हो रिनात आयु तुला सलाजी झाडे एकदम भारी हा काय करा ना मग काय ना काय करणं पडी ना मग नाही मस्त आहे ना माय चांगला आहे ना मग मला माहितीच नाही मग एकदम मस्त करा तुम्ही आई आपल्या गावात काही वस्तू भेटत नाही आता ते सगळं ठेवा ना हा मस्त पैकी छोट्या छोट्या पण त्या सगळंच ठेवा ना बाया सगळं लेतीस आणि आता तर का त्या एक सोमवार दुसरा जावा नंतर पशुपतीना जातील बाया अजून त्या सोमवार असलेली फूल वगैरे सगळं लागतच मग आणि असं बी चढावतीस ना बाया माझ्या मंदिरनं एकदम भारी करा तुम्ही बरं तुम्हाला डिसिजन आवडलं बाई माले हा कैसं मागे लागेल तुम्ही माते रक्षाबंधन ना त्यांना सगळा पैसा राहू देतात आणि मग डायरेक्ट म्हणतं मालच भर नाही ते जे होई ते होई म्हणतं लाडकी बहीण नाही येतात पैसा त्यांना माबी थोडंफार करीसन म्हणतात ते तो दुसरा बाजार भर नाही सगळा हा दूध दीप कापूर ते सगळं म्हणजे सर्व आणसून अजून माझं फरक पडी ना मग सगळं लिहितीस मग बाया उमाया ते हरतालिका ऋषी पंचमी राहिनी सगळं काय तुम्हाला आलं भरपुरी काही मग हरतालिकाला बी बाया पूजाले तीस त्या पाकिटीला ये जात यार मग सगळंच मग सगळं आणसू ना सगळं आणसू नाही खरंच मस्त डिसिजन लिहिलं तुम्ही मला बी खरंच आवडणार बरं करे ना काही घर बसायचं काय ना काय करायला पाहिजे तेच ना माय पोर अजून उनी मी हा ना किती वेळ थांबू बाई मी बी हा ना तसले पण बाहेर जाणे असं तर आज सुट्टी आहे हा पण तसं मित्र वगैरे काही जाणे तसे बी नाही ना ती संध्याकाळ ना प्रदोष काळनं दर्शन होई राहणं तुमनं उलट महादेव ना एकदम भारी मग संध्याकाळनं दर्शन न गैर पुण्य भेटस एक एकदम सकाळवा आणि एक एकदम संध्याकाळले महादेवनं दर्शन करायलाच पाहिजे हा ना खरं सांगा ना तुम्ही काय चाललं मग आई वडील तब्येत चांगली हा लहान भाऊशी ना गावले त्यांपाच येतच तिकडे पण राहतस असं काही नाही मी तर उलट सांगासाठी राहा असं पण ते काही नाही ते बदली इकडे वळले मामूली व्याटे राहणं बाग आहे तसं तटे सवय ना मग हा ती तर शेज म्हणा नाही बाईच नाही यावा असो म्हणजे इकडे तिकडे दोन्हीकडे ठेवा ना नाही तसं काही नाही आमने त्या भाऊनी पण मिसेस चांगली आहे आमना घर बी काही नाही तसं इकडे राहा तिकडे राहा तुमले पटणं तसं राहा असं आहे आपलं काही नाही सुखी परिवार आहे आप्पासाहेब एकदम मस्त आहे तुमना आशीर्वाद तुम्ही बरं का बस तसंच पाहिजे महादेव सगळं असं चांगली बुद्धी देऊ बस घेतलं का ग किती वेळ लागेल हा वेगळी ती पोरगी राणी पिशवीलीच पण त्या काण्या बनायशीच या ना आता खरंच ना हा तिथं का ती उनी सायकलवर घे लवकर मला देशमुख सरांकडे जायचंय ना ग हा उनी ना ती पोरगी लेस ना